सोंदाळा गावाने जात केली हद्दपार. गावाने घेतला जातमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय. अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने जातमुक्त गावाची घोषणा केली आहे. आमच्या गावात जातीवरून भेद केला जाणार नाही. आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखाने संमत केलाय. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. त्यामध्ये शिवीबंदी, विधवा पुनर्विवाह, विद्यार्थी आणि गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतमार्फत आजवर घेतले गेले आहेत. याच सौंदाळा गावाने आता जात हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गावचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावाने या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. या ठरावानुसार सौंदाळा गावामध्ये यापुढे आंतरजातीय विवाह केले जातील. जात, पंथ, धर्म, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, विवाह सण उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद राहील. गावातील कुणीही सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज करणार नाही आणि तसे आढळल्यास ठरावानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जात नष्ट झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, मात्र जात नाही ती जात हे भारतीय समाजव्यवस्थेचे कटू सत्य आहे. जात निर्मूलनासाठी सौंदाळा ग्रामपंचायतने टाकलेले हे पाऊल निश्चितच पथदर्शी म्हणावे लागेल. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. निश्चितच खरं तर आमच्या नेवासा तालुक्याच्या दृष्टीने देखील एक हा आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असा निर्णय आमच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने घेतलेला आहे. कास्ट फ्री विलेज, जातमुक्त गाव, म्हणजे एक पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या होत्या, आता त्याला नवीन पिढीनं तसा फाटा दिलेलाच आहे. परंतु जातमुक्त गाव करून समाजामध्ये एकोप्याचं त्या ठिकाणी वातावरण राहावं, सर्वांनी हातात हात घालून निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण करत असताना सर्वांनी हातात हात घालून प्रगतीकडे जावं, याच्यासाठी हे घेतलेले निर्णय आहे. त्यामध्ये सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी आहे. सर्व मंदिरामध्ये सर्व जाती, सर्वांचा जो काही प्रमाणात जे जातीय मनामध्ये काही मंडळींच्या असतं तेढ असतो, तो निश्चितपणानं असे उपक्रम राबवल्यानं तो तेढ नाहीसा होणार आहे आणि इतरही गावातील तरुणांना एक दिशादर्शक असा निर्णय हा जातमुक्त गावच्या माध्यमातून सौंदाळा ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंच शरदराव आरगडे, त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी गावात ठराव करून घेतलेला आहे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कास्ट फ्री विलेज असं आम्ही घोषित केलं. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. ही संकल्पना खऱ्या पद्धतीने अशी आहे की आपण शालेय जीवनामध्ये प्रत्येकाने भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. परंतु आता कुठंतरी आपण ज्यावेळेस रिअली जीवन जगत असताना बघतो आपण की प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीपातीत वाटला गेलाय, जातीभेद सुरू झालाय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मानवजात ही खरी जात आहे आणि जरी समजा आरक्षण वगैरे याच्यातून काही विषय असते तर जात फक्त कागदापुरती मर्यादित असावी, ती माणुसकीत नसावी. माणुसकी फक्त वागण्यामध्ये माणुसकी दिसली पाहिजे. या हेतूने आम्ही खऱ्या अर्थाने त्या जातमुक्त गाव हे घोषित केलेलं आहे. आम्हाला गावामध्ये दैनंदिन जीवन जगताना कुठेही जातीची गरज भासत नाही. ग्रामीण भागामध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात आणि हे सगळे जाती धर्माचे लोक एकमेकाचे कुटुंब वेगवेगळ्या जातीपातीच्या याच्यावर आर्थिक व्यवस्थेवर टिकून आहेत. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेस एखाद्यावर अडचण येते, संकट येते, त्यावेळेला त्याची मदत करत असताना तो वेगळ्या जातीचा आहे मग मी जाणार नाही, किंवा मी वेगळ्या जातीचा म्हणून तो येईल का नाही, अशी शंका कुठे येत नाही. सगळे एकमेकाच्या मदतीला धावतात. असं सगळं चित्र असताना कुठेतरी अचानक निवडणूक लागली म्हणजे मग जात दिसते आणि ती जातीमध्ये वेगवेगळे गट पडतात. म्हणजे जातीचा विष एवढं भयानकपणे पेरलं गेलेलं आहे की पुढे चालून टोळी युद्ध नाही झालं म्हणजे बरं. मग अशा गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतात त्यावेळेस असं वाटतं की उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.
या गोष्टी अगोदरच आपण होऊ नये याच्यासाठी आपण प्रतिबंध केला पाहिजे. आणि गाव प्रमुख म्हणून आपली ती जबाबदारी आहे. म्हणून आम्ही जातमुक्त गाव घोषित करण्यासाठी अगोदर ग्रामस्थांशी चर्चा केली आणि विशेष ग्रामसभा बोलवली. ग्रामसभेमध्ये फक्त तोच विषय ठेवला आणि लोकांनी पूर्णपणे एकमताने मंजुरी दिली, म्हणून आम्ही ते करू शकलो. ग्रामसभेत जो निर्णय झाला तो चांगला आहे आणि आमच्या गावात तर जातीपातीचं काय राजकारण नाही आणि जातीपाती कधी भांडणं पण झाली नाही. परंतु बाहेरचं जे वातावरण आहे ते वातावरण आमच्या गावात येऊ नये किंवा गावात येतं जातीपातीचं येतं भांडणं होऊ नये. एक प्रत्येकाने एक दुसऱ्याबरोबर येतो चांगलं वागावं. आणि मानवता हीच श्रेष्ठ आहे आणि माणूस हीच जात आहे. हे याला अनुसरून जो निर्णय घेतला तो चांगला आहे आणि तो माणसाने माणसासारखे वागावे त्यातून हा संदेश. ग्रामसभेमध्ये जे काही वेगवेगळे निर्णय गावासाठी कितपत फायदेशीर आतापर्यंत ते फायदेशीर आहेत. आता ग्रामपंचायत जो निर्णय घेतला शिवीबंदीचा निर्णय घेतला तो पण त्याचा फायदाच झाला. प्रत्येक माणूस येतो आज एक दुसरं बोलताना विचार करतो. असे भरपूर निर्णय आहे. संध्याकाळी तिथं मुलांसाठी जे भोंगा वाजवला जातो तो पण चांगला निर्णय. मोबाईल वापरायचा नाही, टीव्ही बघायची नाही, हे चांगले निर्णय आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतले तर ते आदर्श ठरते. त्याचा फायदा होतो. हो, फायदा होतो. जे काही आता मोबाईलमुळे विखुरलेलं कुटुंब ते काही वेळ का होईना पण एकत्र होतं. हो, काही वेळ पण एकत्र होतं आणि त्याचा अंमलबजावणी पण करते सगळे लोक. ग्रामसभा 5/2/2026 रोजी घेण्यात आली. त्याच्यामध्ये जातमुक्त गाव या विषयावरती चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भारतीय संविधानाने ठरवून दिलेले समता बंधुत्व किंवा सामाजिक न्याय या घटकांवर आधारितच जे काही आहे त्यालाच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे जातीमध्ये तंटे भांडण वगैरे होतात त्याने पोलीस स्टेशन किंवा न्यायालयीन बाब निर्माण होती तर ते होऊ नये यासाठी आम्ही जातमुक्त गाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावापासून सुरुवात केली तर ती कुठेतरी देशापर्यंत जाते यासाठी आम्ही थोडा छोटासा प्रयत्न केलेला आहे. यावरती संविधानाने ठरवून दिलेल्या घटकांचाच आम्ही फक्त अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोशल मीडियावर जर तुम्ही त्या पद्धतीचं पोस्ट टाकता काही कारवाई होणार? हो, याच्यामध्ये सोशल मीडिया किंवा याच्या संदर्भामध्ये जातीच्या गोष्टींवरती जर वाद किंवा चुकीचं कृत्य जर आम्हाला आढळलं तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. ज्योती बाबासाहेब बोधक ग्रामपंचायतीमध्ये हा जो काही ठराव घेतला जातीमुक्तीसाठी तो योग्य पद्धतीने म्हणजे चांगला निर्णय घेतला गावासाठी की जेणेकरून गावातील प्रत्येक जातीचे लोक एकजुटीने राहतील. कुणी जातीचा भेदभाव करणार नाही आणि सध्याच्याला ही काळाला गरज आहे, काळाची गरज आहे. जातीबद्दल म्हणजे कोणी बोलणार नाही आणि एकजुटीने चांगला या गावचा विकास होईल. निर्णय चांगला आहे का? योग्य पद्धतीने चांगला निर्णय घेतला आणि प्रत्येक गावात असाच निर्णय असाच ठराव झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून कुणी जातीचा भेदभाव करणार नाही. आधी गावामध्ये जातीभेद होत होता. आधी पण नव्हता होत पण आता ग्रामसभेमध्ये ठराव घेतला. आधी पण कोणी भेदभाव करत नव्हतं. आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी जायचो ना वेगवेगळ्या इथं कुणी आमच्या जातीचा भेदभाव केला नाही. सोबती आम्ही जेवणं हे पाणी घेणं म्हणजे हे करायचो योग्य पद्धतीने. आणि आता तर ठरावच घेतलाय म्हणजे चांगल्या पद्धतीने हा ठराव झालाय जेणेकरून सारे लोक म्हणजे एकजुटीने राहतील आणि एकता दिसेल या गावची. त्या दृष्टिकोनातून हा ठराव चांगल्या पद्धतीने घेतलाय आणि प्रत्येक गावात झालाच पाहिजे हा ठराव असे. माझे नाव मयुरी संभाजी आरगडे. 5 फेब्रुवारीला जो आमच्या ग्रामसभेमध्ये ठराव मांडला होता तो सर्व बहुमताने हे झाला म्हणजे त्याला सर्वांनी बहुमताने मान्य केलेला आहे आणि खरंच तो ठराव खूपच चांगला आहे. कारण की गावात चाललेली जातीभेद आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे पुढच्या पिढीला खूपच घातक आहे. त्याच्यामुळे जो हा निर्णय आमच्या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे तो खरंच खूप अभिमानास्पद आहे. याच्यामुळे यामागचा उद्देश असा आहे की गावामध्ये एकता आणि भेदभाव नष्ट होतील आणि सर्वांनी मिळून जर एकजुटीने गावात राहिले तर गावातील भांडणे तंटे खूपच नाहीसे होतील. आणि जे गावात म्हणतात तू त्या जातीचा तुम्ही ह्या जातीचे हे सर्व नष्ट होईल. आणि आम्ही पण इथून पुढे याचाच असाच प्रयत्न करणार आहोत की
कोणत्याही जातीचे काही कार्यक्रम असो, सण असो, त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी होईल. त्यांना पण आमच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे आणि आम्ही आमच्या मुलांना पण अशी शिकवण देणार आहात का तुम्ही पण सर्व मुलांसोबत चांगलं राहायचं. कोणाला असं म्हणायचं नाही तू त्या जातीचा आहे, या जातीचा आहे. सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहायचं आणि गावात काहीही तंटी होणार नाही याचा सर्वांनी प्रयत्न करायचा. पण याआधी जे काही निर्णय झाले ते म्हणजे त्याचं इम्प्लिमेंट झालंय आणि त्याचा किती फायदा झाला आहे? याच्या अगोदर जे ठराव झालेले गावात त्याचा खूपच फायदा झालेला आहे. कारण की जेव्हा महिलांना सन्मान भेटला आमच्या गावात, त्याच्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत मोबाईल, टीव्ही सर्व बंद ठेवून मुलांना अभ्यासाला बसवण्यात येतं आणि जे मुलं कधी अभ्यासाला बसत नव्हते किंवा पालकांचं त्यांच्याकडे लक्ष नाही, तेही आता सर्वजण भोंगा वाजला गावात 6 वाजता की लगेच मुलांना अभ्यासाला बसवतात, मुलांपाशी बसतात, स्वतःचा मोबाईल, टीव्ही सर्व बंद ठेवतात, मुलांकडून अभ्यास करून घेतात. त्याचाही फायदा असा झालेला आहे की मुलांचंही गुणवत्ता वाढत चाललेली आहे. आमच्या शाळेचाही निकाल आता चांगला लागत आहे यामुळे. नाही, हा निर्णय जो निर्णय घेतलेला आहे तो चांगलाच घेतलेला आहे. कारण की 5 फेब्रुवारीला जातमुक्त ठराव हा घेतलेला आहे. कारण की तो का गावामध्ये असं होत होतं हो, थोडं थोडं व्हायचं. आता ठराव घेतल्यापासून जरा म्हणजे कमी कमी झाले. याच्यानंतर पण म्हणजे पूर्णच जातमुक्त होईल. कारण की पहिले लोक जास्तच मानायचे ना, आता कमी झाले. कारण की आम्ही तर मानतच नाहीये जात म्हणजे काय. आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला असतो, ते आमच्या कार्यक्रमाला असते. म्हणजे मी त्यांच्या कोणत्या पण कार्यक्रमाला असू द्या, त्यांच्या कार्यक्रमाला हजर असते. जेवण बिवण चहा सगळं असतं. आणि आधी काय व्हायचं आज- कशा पद्धतीचं जातीवाद जो आहे तो? म्हणजे ते कधी घरी आले तर म्हणजे आपण पहिलं कसं व्हायचं, चहा पण देत आणि ते दुसऱ्या कपामध्ये द्यायचं. पाणी पण दुसऱ्या म्हणजे ग्लासात त्याच्यात द्यायचं, परत ते घासून ते घ्यायचं ठेवायचं. आता आता तसं नाही, आपण जे घेतोय तेच आपण त्यांना देतोय. असं म्हणजे बदलत बदलत चाललंय सगळं. मग आता ठरावाने किती फरक पडेल? आता ठरावाने आमच्या गावात तर म्हणजे खूप फरक पडत. कारण की आता सगळेच म्हणजे पुरुष स्त्रिया सगळ्याच बदलल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे जातमुक्त ठराव घेतलेला आहे तो म्हणजे योग्य प्रमाणे घेतलेला आहे. जो काही ठराव घेतला तर त्याची गावामध्ये जनजागृती झाली. हो, झाली आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रियामध्ये सगळे लहानपासून तर मोठ्यापर्यंत झालेलं आहे. कारण की ते सगळे लहान मुलं पण म्हणतात हे घेतलंय सरपंचांनी तर उलट चांगलं झालेलं आहे. कारण की कुठंच भेदभाव केला जाणारा नाही आहे. लग्नामध्ये तुमचा कोणता कार्यक्रम असू द्या तिथं पण भेदभाव केला जाणारा नाही. नक्कीच अतिशय स्तुत्य, अभिनंदनीय, अभिनव असा उपक्रम आणि ठराव सौंदाळा ग्रामपंचायत नेहमीच करते. जातमुक्तीचा ठराव हा त्यांनी आता रिसेंटली घेतलेला ठराव आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्यांनी विधवा विवाह किंवा इतर जे अन्य ठराव आहेत असे 20-22 ठराव ग्रामपंचायतीने घेतलेले आहेत. माझा प्रयत्न राहील की हीच पुरोगामी महाराष्ट्राची आपल्या देशाची ओळख आहे आणि ही ग्रामपंचायतीपासूनच सुरू व्हावी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच इतर ग्रामपंचायतीने देखील हा आदर्श घ्यावा. याच्यासाठी मी खास अभिनंदन करण्यासाठीच आज या सौंदाळा ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे.